कंगना रनौत यांचा 12 तारखेला भारत भाग्य विधाता हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। मात्र यावर जे आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने आक्षेप घेतला आहे। आपल्यासोबत संघटने अध्यक्षा इंदुमती थोरात आहेत। काय सांगाल, 26/11 जे आहे तो हा चित्रपट प्रदर्शित होतोय, मात्र यावर तुम्ही आक्षेप घेतला, नेमकं आक्षेपाचं कारण काय? या चित्रपटामध्ये त्यांनी जो 26/11चा आपल्याकडे टेररिस्ट अटॅक झाला होता, त्यात स्वतःच्या जीवाची बाजी लावून रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या परिचारिका दाखवलेल्या आहेत। परंतु काम करत असताना परिचारिकांच्या तोंडी जे वाक्य त्यांनी घातलेले आहे ते शर्मनाक वाक्य आहेत आणि असे वाक्य आम्ही किती काम आम्हाला बिझी असू दे, आम्ही असे घाणेरडे वाक्य कधीच आमच्या तोंडात नसतात आणि ते वाक्य त्यांनी काढून टाकावे म्हणून काल आम्ही ऑल इंडिया गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनला पत्र दिलं। आमची ऑल इंडियाची संघटना आहे। आमच्या अध्यक्षा अनिता पवार मॅडम आणि खुराना मॅडम या दोघींनी काल राष्ट्रपतीपासून सगळ्यांना ते पत्र दिलेले आहेत आणि त्यामुळं कालच त्याची दखल घेण्यात आली आणि काल त्या जो कोणी हा पिक्चर काढलेला आहे त्यांच्या ऑफिसमधून काल दिल्लीच्या आमच्या वरिष्ठांना फोन आले आणि 9 तारखेला त्यांनी हा पिक्चर स्क्रीनिंग बघण्यासाठी बोलवलेलं आहे। तसंच रात्री माझ्या सचिव महाराष्ट्राचे जे आमचे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे सचिव आहेत विशाल सोनार यांना पण फोन आला की हा पिक्चर बघण्याला तुम्ही दिल्लीला येणार का तुम्हाला कुठं बघायचा? तर आम्ही त्यांना सांगितलं आम्ही हा पिक्चर मुंबईमध्ये बघू शकतो। तर ते आम्हाला 9 तारखेला मुंबईमध्ये पण अपॉइंटमेंट देणार आहे आणि हा पिक्चर जर 1 मिनिटाचा आम्ही बघितला आहे, त्यात जर त्यांनी 2-3 अश्लील वाक्य घातलेले आहेत, जर पूर्ण पिक्चर बघितला तर त्यात अजून काही आहे का आणि त्यानंतर ती वाक्य त्यांनी काढून टाकावेत। आम्ही असं म्हणत नाही त्यांनी ती वाक्य म्हणजे पूर्ण पिक्चरच आम्हाला नको आहे, पण जी अश्लील वाक्य नर्सेसच्या तोंडी घातलेली आहे रुग्णांची सेवा करत असताना रुग्णांच्या समोर अशी आम्ही एकमेकींशी बोलणं आम्हाला शक्य नाही आहे। आम्ही चेंजिंग रूममध्ये सुद्धा ड्रेस चेंजिंग रूम आहे तिथं सुद्धा असल्या गप्पा मारत नाही, तर हे योग्य नाही आहे। हे वाक्य त्यांनी काढून टाकावेत ही आमची मागणी आहे आणि जर आम्ही मागणी केलेली आहे, जर त्यांनी हे जे काही आम्ही सांगू त्यांना पिक्चर बघितल्यानंतर हे काढून टाका, त्यांनी जर ते काढले नाही तर आम्ही त्यांच्या जिथं हा पिक्चर प्रदर्शित होईल त्या ठिकाणी आम्ही निदर्शनं करू आणि निदर्शनाने पण जर तो पिक्चर त्यांनी ते काढले नाही तर मात्र तीव्र आंदोलन केलं जाईल, कारण महिलांचा हा अपमान आहे। 9 तारखेला जे आहे ते तुम्हाला हा चित्रपट दाखवला जाणार आहे, त्यानंतर तुम्ही आक्षेप नोंदवणार, मात्र 12 तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होतोय, वाटतं का एवढं सगळं लवकर होईल? हे हा होईल, कारण एका दिवसात त्यांनी नोंद घेतलेली, त्यांच्यासाठी अवघड काहीच नाही। आता टेक्नॉलॉजी एवढी फास्ट आहे तर ताबडतोब याची नोंद घेतली जाईल। ते वाक्य डिलीट करायला किती वेळ लागतो, तर होईल ते। तुमची काय भूमिका असणार आहे? आमची भूमिका त्यांनी जर जी वाक्य आम्हाला नको आहे ती काढल्यानंतर आमची काही नाही, आम्ही पण पिक्चर बघायला जाऊ। पण जर नाही असं झालं तर तुम्ही आंदोलन करणार आहेत, तीव्र आंदोलन करणार आहेत, काही न्यायालयीन मार्ग सुद्धा निवडणार आहेत का? आता हे सगळं आमचे वरिष्ठ जे दिल्लीच्या नेते आहेत आमच्या खुराना मॅडम आणि अनिता पवार मॅडम हा निर्णय घेतील। लढाईची का आपण पूर्ण भारतच बंद काढायचा, कारण पूर्ण भारतामध्ये याच्यावरती आक्षेप नोंदवला गेलेला आहे, तर भारतभर याची म्हणजे लढा दिला जाईल। निश्चित आपण बघतो आपल्यासोबत नर्सेस संघटनेचे अध्यक्ष इंदुमती थोरात होते। 12 तारखेला जो भारत भाग्य विधाता चित्रपट दाखवण्यात येतो त्यावर जे आहे ते नर्सेस संदर्भात काही वाक्य वापरण्यात आलेत, काही डायलॉग करण्यात आलेत, यावर आक्षेप घेतला आणि ते वाक्य काढण्यात यावे, अन्यथा आम्ही भारतभर आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला। आता 9 तारखेला हा चित्रपट यांना दाखवण्यात येणार आहे, त्यावर काय तोडगा निघतो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।